नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्राच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रणेची उकल करणार आहोत. हे सगळं आपण एका अगदी सोप्या आणि स्पष्ट ब्ल्यूप्रिंटमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. बरं, आजचा आपला अजेंडा अगदी स्पष्ट आहे. आपण सुरुवात करू जीडीपीच्या पायापासून, मग पाहू रिअल विरुद्ध नॉमिनल जीडीपी, मोजणीच्या 3 पद्धती, डोमेस्टिक ते नॅशनलचा प्रवास, खऱ्या आर्थिक वाढीचं मोजमाप कसं करायचं आणि शेवटी आर्थिक चक्र आणि रिकव्हरी. चला वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, जीडीपीचा पाया आणि कुठे म्हणजेच वेअर हा महत्वाचा नियम. आपण नेहमीच बातम्यांमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा जीडीपी हा शब्द ऐकतो, बरोबर? अगदी साध्या भाषेत सांगायचं तर जीडीपी म्हणजे आपल्या देशाचा भौगोलिक सीमेत एका आर्थिक वर्षात जे काही अंतिम उत्पादन होतं त्या सर्वांचं एकूण मूल्य. भारतासाठी हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असं असतं. आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे कुठे किंवा वेअर हा नियम. हे बघा, अमेरिकेत असलेला भारतीय दूतावास हा आपल्या देशाचा भाग मानला जातो, त्यामुळे तो आपल्या जीडीपीमध्ये मोजला जातो. पण एखाद्या परदेशी कारखान्यात काम करणारा भारतीय नागरिक मात्र आपल्या जीडीपीमध्ये मोजला जात नाही. म्हणजेच वस्तू कुठे बनते ही जागा सगळ्यात महत्त्वाची आहे. आता भाग 2 पाहूया, रिअल विरुद्ध नॉमिनल जीडीपी. हा एक प्रकारचा रियालिटी चेक आहे. महागाईमुळे आकडे कसे फसवू शकतात हे पाहण्यासाठी हे बुटांचं दुकानाचं उदाहरण घ्या. पहिल्या वर्षी महसूल 1000 होता, तो दुसऱ्या वर्षी 1200 रुपये झाला. नॉमिनल जीडीपी वाढलेला दिसतोय, पण प्रत्यक्षात काय झालंय? बुटांची विक्री 10 वरून 6 वर घसरलीये. इथे महागाईने खऱ्या उत्पादनातली खूप मोठी घट लपवून ठेवली आहे. हाच तो नॉमिनल जीडीपीचा धोका. मग खरं सत्य कसं शोधायचं? यासाठी आपण 2011-2012 सारखं एखादं बेस इयर किंवा मूळ वर्ष ठरवतो आणि किमती स्थिर करतो, ज्यातून आपल्याला रिअल जीडीपी मिळतो. आणि जेव्हा आपण ह्या रिअल जीडीपीची नॉमिनल जीडीपीशी तुलना करतो, तेव्हा आपल्याला मिळतो जीडीपी डिफ्लेटर. हाच तो डिफ्लेटर जो महागाईचा खरा आणि अचूक दर उघड करतो. आता वळूया भाग 3 कडे. हे एवढे अवाढव्य आकडे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस नक्की मोजतं कसं? याची मेकॅनिक्स काय आहे? मोजणीच्या मुख्य 3 पद्धती आहेत. आपण एखाद्या वस्तूवर झालेला अंतिम खर्च मोजू शकतो, किंवा ती वस्तू बनवताना प्रत्येक टप्प्यावर त्यात किती मूल्य वाढलं ते पाहू शकतो, किंवा सरळ ती वस्तू बनवणाऱ्यांनी किती उत्पन्न मिळवलं ते मोजू शकतो. विशेष म्हणजे या 3 पैकी कोणत्याही मार्गाने गेलो तरी शेवटी आपण एकाच अचूक जीडीपीच्या आकड्यापर्यंत पोहोचतो. पण इथे गोम आहे. फॅक्टरीतून बाहेर पडताना वस्तूचा जो मूळ खर्च असतो, ती काय त्याची अंतिम बाजारभाव किंमत नसते. फॅक्टर कॉस्टमधून मार्केट प्राईसपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला त्यात सरकारचे अप्रत्यक्ष कर जोडावे लागतात आणि सरकारने दिलेली सबसिडी वजा करावी लागते. अगदी सोपं गणित आहे. चला आपली ब्ल्यूप्रिंट थोडी मोठी करूया. भाग 4, डोमेस्टिक ते नॅशनल. आतापर्यंत आपण वस्तू कुठे बनली यावर लक्ष केंद्रित केलं होतं. आता आपण ती कोणी बनवली याकडे वळतोय. ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट किंवा जीएनपी काढताना आपण काय करतो? आपल्या भारतीय नागरिकांनी परदेशात जे उत्पन्न कमावलं आहे ते आपण जीडीपीमध्ये जोडतो आणि परदेशी नागरिकांनी आपल्या देशात जे कमावलं आहे ते त्यातून वजा करतो. आणि आणखी एक गोष्ट, जशी 10 लाखांची नवी गाडी काही वर्षांनी वापरल्यामुळे 8 लाखांची होते, तसंच अर्थव्यवस्थेतही असतं. कोणत्याही ग्रॉस म्हणजेच एकूण आकड्यातून त्याचं आजचं खरं नेट मूल्य काढायचं असेल तर आपल्याला त्यातून डिप्रिसिएशन म्हणजे झीज किंवा घसारा नेहमी वजा करावा लागतो. आता येऊया भाग 5 वर, खऱ्या आर्थिक वाढीचं मोजमाप. सगळी सूत्रे आपण पाहिली, पण प्रत्यक्ष जगात यातून खऱ्या प्रगतीचा अर्थ कसा काढायचा? सर्वात आधी बेस इफेक्टपासून नेहमी सावध राहायचं. असं समजा की एका दिग्गज क्रिकेटपटूने एका डावात फक्त 5 धावा केल्या, मग पुढच्या डावात त्याने 30 धावा केल्या, तर टक्केवारीच्या दृष्टीने ती खूप मोठी झेप वाटते. पण खरंच तसं आहे का? अगदी असंच अर्थव्यवस्थेचं असतं. जेव्हा अर्थव्यवस्था कोसळते तेव्हा पुढच्या वर्षी ती खूप वेगाने वाढत असल्याचं एक भ्रम निर्माण होतो, कारण आधीचा बेस खूपच खाली गेलेला असतो. शिवाय आपण कॅपिटल आउटपुट रेशोवरही लक्ष ठेवलं पाहिजे. हा रेशिओ नेहमी कमी असलेला कधीही चांगला. पहा, एक पेन बनवण्यासाठी 10 लोक लागण्यापेक्षा एक माणसाने एक पेन बनवणं कधीही उत्तम ना?
याचा सरळ अर्थ असा की आपण उत्पादनासाठी कमीत कमी संसाधने आणि भांडवल वापरतोय. आता आपण GDP, GNP, बेस इफेक्ट सगळं पाहिलं. पण खऱ्या अर्थाने समाज पुढे जातोय की नाही, लोकांचं जीवनमान सुधारतंय की नाही, हे सांगणारं सर्वोत्तम मोजमाप कोणतं असेल बरं? तर याचं अचूक उत्तर आहे दरडोई वास्तविक उत्पन्न किंवा पर कॅपिटा रिअल इन्कम. जेव्हा आपण देशाच्या एकूण आर्थिक उत्पादनाला एकूण लोकसंख्येने भागतो, तेव्हाच आपल्याला कळतं की वैयक्तिक पातळीवर लोकांच्या आयुष्यात खरोखरच सुधारणा होतीये की नाही. हाच प्रगतीचा खरा आरसा आहे. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. भाग 6, आर्थिक चक्र आणि रिकव्हरी. कोणतीही अर्थव्यवस्था एका सरळ रेषेत चालत नाही. ती भरभराट आणि मंदीच्या चक्रातून जात असते. मंदीनंतर अर्थव्यवस्था सुधारताना वेगवेगळे आकार घेते, जसं की अतिशय वेगवान व्ही आकार किंवा संथ चालणारा यू आकार. कधीकधी कायमस्वरूपी मंदीचा एल आकार पाहायला मिळतो, तर कधी असमान के आकार, जिथे तंत्रज्ञानासारखं क्षेत्र वर जातं पण हॉस्पिटॅलिटी क्षेत्र मात्र खाली बुडत राहतं. हे सगळे वेगवेगळे रिकव्हरीचे मार्ग पाहिल्यानंतर कोणालाही साहजिकच असं वाटेल की जलद असणारा व्ही आकार हाच सर्वात उत्तम मार्ग असेल. पण तुम्हाला काय वाटतं, हे खरं आहे का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वात उत्कृष्ट रिकव्हरी ही झेड आकार किंवा झेड शेप असते. कारण विचार करा, लॉकडाऊननंतर लोकांना घराबाहेर पडण्याची, फिरायला जाण्याची जशी घाई उडते, तशीच ही मोठ्या प्रमाणावर साचून राहिलेली पेंटअप डिमांड अर्थव्यवस्थेत एक प्रचंड मोठी उसळी निर्माण करते. आणि यामुळे मंदीच्या काळात जे उत्पादन आपण गमावलेलं असतं ते पूर्णपणे भरून काढलं जातं. आणि याच सोबत आपण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत. आता पुढच्या वेळी जेव्हा आर्थिक वाढीचे, GDPचे मोठे आकडे टीव्हीवर झळकतील, तेव्हा फक्त त्या भडक हेडलाईन्स बघून आपण थांबणार आहोत की त्यामागचं दरडोई वास्तव आणि खरी परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत? या मॅक्रो इकॉनॉमिक ब्लूप्रिंटची खरी कसोटी तिथेच आहे. यावर नक्की